अहमदपूरच्या मातीत वाढलेला एक मराठी उद्योजक. हॉटेलपासून फिटनेस, शेतीपासून अॅग्रो टुरिझम पर्यंत आज कोटींच्या टर्नओव्हरचा भागीरथी बिझनेस ग्रुप उभा करतो. आयोजन आजचे, नियोजन भविष्याचे व अहमदपूरच्या प्रगतीचे. हेच ब्रीदवाक्य मनाशी बाळगून अहमदपूरच्या मातीत वाढलेला एक सामान्य मुलगा आज केवळ उद्योजक नाही तर संपूर्ण शहरासाठी प्रेरणा बनला आहे. ही गोष्ट आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे धीरेंद्र ढेले यांची. वडिलांचा पारंपरिक हॉटेल व्यवसाय, लहानपणापासूनच कष्ट, प्रामाणिकपणा आणि ग्राहक सेवेचे संस्कार घरातूनच मिळाले. ते फक्त व्यवसाय शिकले नाहीत, त्यांनी एक स्वप्न मनाशी बांधलं. आपल्या शहराचा विकास उद्योगातूनच घडवायचा आहे. 1995 मध्ये कोका कोलाची एजन्सी मिळाली आणि त्यांच्या उद्योजकतेला नवी दिशा मिळाली. 1997 मध्ये लॉजिंग व्यवसाय, 1999 मध्ये स्वतःचं हॉटेल. गुणवत्ता, विश्वास आणि लोकांशी नातं जपण्याच्या वृत्तीमुळे व्यवसाय हळूहळू मजबूत झाला. पण धीरेंद्र ढेले इथेच थांबले नाहीत. 2016 मध्ये भागीरथी फिटनेस वर्ल्ड सुरू केलं, जिथून अनेक तरुणांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अहमदपूरचं नाव मोठं केलं. 2018 मध्ये भागीरथी ड्रायक्लीन फॅक्टरी, सेवा क्षेत्रात नवा अध्याय. 2020 मध्ये फार्मिंग सुरू केली, मातीशी नाळ जोडत ग्रामीण भागाला बळ दिलं. मग 2025 मध्ये हॅटसन मिल्क चिलिंग सेंटर सुरू करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि थेट शेतकऱ्यांना चालना दिली. अॅग्रो टुरिझम प्रकल्प सुरू करून ग्रामीण अनुभव शहरापर्यंत आणला आणि याच प्रवासात त्यांना मिळाला महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार, मेहनतीचा मानाचा तुरा. आणि आता 2026 मध्ये भागीरथी विला फॉर सेलिब्रेशन आणि भागीरथी नर्सरी, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणपूरक विकासाचा सुंदर समतोल. आज भागीरथी बिझनेस ग्रुप म्हणजे हॉटेल, लॉजिंग, फिटनेस, ड्रायक्लीन, शेती, मिल्क चिलिंग, अॅग्रो टुरिझम, नर्सरी, इव्हेंट स्पेसेस आणि कोटींमध्ये टर्नओव्हर असलेला मल्टी बिझनेस ग्रुप. पण धीरेंद्र ढेले एकच गोष्ट सांगतात, व्यवसाय म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही, तो समाज घडवण्याचा मार्ग आहे, रोजगार निर्माण करण्याचं साधन आहे आणि आपल्या शहराला पुढे नेण्याचं मिशन आहे. ही गोष्ट फक्त एका माणसाची नाही, ही गोष्ट आहे परंपरेतून सुरुवात करून दूरदृष्टीनं विस्तार करणाऱ्या विचारांची. कारण जिद्द, नियोजन आणि समाजाप्रती निष्ठा असेल तर छोट्या शहरातूनही मोठा इतिहास घडवता येतो. अहमदपूर सारख्या छोट्या शहरातून सुरू झालेला प्रवास आज कोटींच्या व्यवसायात बदललाय, पण माणूस अजूनही मातीशी जोडलेलाच आहे.